या चित्रपटाच्या सुरुवातीलाच तूच माझी आई देवा तूच माझा बाप हे चित्रपटाचं टायटल सॉन्ग आहे, ज्यात आपण मुंबईतील गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी पाहतो। तसेच यानंतर गणेश चाळीतील मुलांना दाखवतात। हा आहे मान्या, जो की या गणेश चाळीतील गणेश मंडळाचा अध्यक्ष आणि या सर्व मुलांचा लीडर असतो। आता इथे यांच्यातील एक जण मान्याला सांगतो की दहीहंडीच्या थरासाठी ज्या मुलांना यांनी तयार केलं होतं ती मुले आता खटाव चाळीकडून उभी राहणार आहेत। प्रत्यक्ष त्यांच्या चाळीच्या शेजारी खटाव चाळ म्हणून आणखी एक चाळ असते आणि त्या चाळीतील मुलांचा लीडर असतो समीर। आता बाहेरची कोणती तरी 2 मुले असतात ज्यांना मान्याने त्यांच्या दहीहंडीच्या थरात उभे राहण्यासाठी त्यांच्याकडून सर्व तयारी करून घेतलेली असते, पण अचानक ते पलटी मारतात आणि समीरच्या दहीहंडीच्या थरात उभे राहण्यासाठी जातात, ज्यामुळे मान्या त्यांना पकडून आणतो आणि यासाठी त्यांना खूप मारतो। पण इतक्या तिथे समीर त्याच्या गँग सोबत येतो आणि मान्या व त्याच्या गँगच्या मुलांवर हत्यार ताणून त्या मुलांना यांच्या तावडीतून सोडवून घेऊन जातो। तसेच यानंतर पुन्हा गोविंदा रे गोपाळा हे गाणं आहे, ज्यात दाखवलं आहे की मान्या व समीरचे दहीहंडी पथक वेगवेगळ्या मंडळात जाऊन दहीहंडी फोडतात, पण एक मंडळ असतं जिथे 5 लाखांचं बक्षीस असतं, जिथे या दोघांचेही पथक समोरासमोर येतात। त्यामुळे सर्वांनाच हा प्रश्न पडतो की आधी हंडी फोडायला कोण थर लावणार, कारण दरवर्षी या मंडळाची हंडी फोडायचा पहिला मान मान्याच्या मंडळाला असतो, पण समीरचं म्हणणं असतं की पहिला थर त्याचं पथक लावणार। त्यामुळे ही दहीहंडी फोडण्याची स्पर्धा भरवणारे म्हणतात की याचा निर्णय आपण टॉच उडून करूयात, पण त्यालाही हे दोघे नकार देतात। त्यामुळे स्पर्धा भरवणारे या दोन्ही पथकाला तिथून हाकलून लावतात आणि मंडळाच्या बाहेर जाऊन त्यांनाच आपापसात ठरवायला लावतात की हंडी कोण फोडणार। तसेच हे दोघेही त्यांच्या गँगला तिथून घेऊन जातात आणि पुढे यांच्यात मारामारी सुरू होते, पण इतक्या तिथे इन्स्पेक्टर रान येतात आणि या सर्वांना पोलीस चौकीत नेऊन खूप मारतात। आता यांच्याच चाळीजवळ कामत काका म्हणून एक व्यक्ती राहत असतात, जे केक खानावळ चालवत असतात। हे पोलीस चौकीत जातात आणि या दोघांनाही चौकीतून सोडवून आणतात। खरं तर कामत व त्यांच्या बायकोला एकही मूल नसतं, ज्यामुळे ते चाळीतीलच मुलांना त्यांची मुलं मानून त्यांची काळजी करत असतात आणि आज मन्या व समीरमुळे यांना चौकीपर्यंत जावं लागलं, त्यामुळे कामत या दोघांवर खवळतात। सोबतच मन्या आणि समीर कामत काकांची माफी मागतात। तसे समीर जेव्हा घरी येतो तेव्हा वाटेत त्याला जावेद भेटतो, जो की मुसलमान असतो। इथे जावेद समीरला म्हणतो की तू हिंदूंचे सर्व सण साजरे करतोस, पण आमच्या सणांकडे पण लक्ष दे, म्हणजेच ईद आणि मोहरमकडे। खरे तर समीर मुस्लिम असून देखील हिंदूंचे सर्व सण साजरे करतो याची जावेदला खंत असते, पण समीर यावर म्हणतो की आपण ईद सोबतच आपले सर्व सण साजरे करूत, पण सण साजरे करायचे असतात ते आपल्या धर्माचा मान राखण्यासाठी, दुसऱ्या धर्माचा अपमान करण्यासाठी नाही। सोबतच इकडे मन्याच्या घरी दाखवतात की मन्या जेव्हा जेवायला बसतो तेव्हा मन्याच्याही मन्याला पोलिसांनी पकडून नेलं होतं, त्यामुळे त्याला बडबड करायला लागते। आता यामुळे मन्याला राग येतो आणि तो भरलेलं ताट बाजूला करून त्याच्या प्रेयसीला भेटायला जातो। आता चित्रपटात हिचं नाव कोठेच मेन्शन केलेलं नाही, त्यामुळे मी हिचं कॅरेक्टर आरती नावाने समजून सांगतो। तर आरती ही मान्याच्या चाळीत राहत असते, ही एक चांगली गायिका असते आणि सध्या ती बारमध्ये सिंगर म्हणून काम करत असते। खरं तर मान्या तिला म्हणतो की तू बारमध्ये सिंगिंग नको करू, पण आरतीचं म्हणणं असतं की ती बारमध्ये तिची मजबुरी आहे म्हणून गात नाही, तर यामुळे तिची गाणी बसतात व तिला स्टेज प्रेझेन्स कळतो। अर्थात यामुळे तिला 4 लोकांसमोर गाण्याची संधी मिळत आहे आणि यामुळेच ती बारमध्ये गाते। असो, आता मन्या जेव्हा आरतीला घराजवळ सोडून त्याच्या मित्रांजवळ जातो तेव्हा यांच्यात चर्चा चालते की यावर्षी यांना दहीहंडी फोडता आली नाही, पण हे गणपती उत्सव खूप मोठा साजरा करणार, जे पाहून खटाव चाळीतील मुलं यांच्यावर जळलीच पाहिजे। पण इथेच परब काका म्हणून असतात, जे सर्वांना सांगतात की यावर्षी या चाळीतील तुमचा हा शेवटचा गणपती उत्सव असेल, कारण आज यांच्या चाळीतील सर्वांची पटेल बिल्डर सोबत मीटिंग झाली, जो की गणेश चाळ व खटाव चाळ उठवून त्या जागी बिल्डिंग बांधणार आहे आणि दोन्ही चाळीतील लोकांसाठी तो एकच गणपती मंदिर बांधून देणार आहे। म्हणजे त्या ठिकाणी जी सोसायटी बांधली जाईल त्यात एकच गणपती मंदिर असेल। तसेच परब सांगतात की चाळीतील सर्वांनी त्याच्या डॉक्युमेंट्सवर सह्या देखील केलेल्या आहेत, ज्यामुळे आता कोणीच काही करू शकत नाही। आता नवीन बनणाऱ्या सोसायटीमध्ये मन्या व समीर दोघांनाही आपापल्या मंडळाचा गणपती बसवायचा असतो, पण तिथे बनणारं मंदिर एकच असणार, त्यामुळे तिथे नक्की कोणाचा गणपती बसवायचा यावर चर्चा करायला सर्व कामत काकांच्या हॉटेलवर एकत्र येतात, जिथे कामत काका सर्वांना सल्ला देतात की यावर्षी दोन्ही गणपतींची उत्तर पूजा करा आणि पुढच्या वर्षी नवीन सोसायटीचा नवीन गणपती सुरू करा। इथे उत्तर पूजाबद्दल थोडक्यात सांगतो, म्हणजे ज्या मूर्तीची उत्तर पूजा करतात त्या मूर्तीचे विसर्जन हे करावेच लागते, पण मोठमोठे जे गणेश मंडळ असतात त्यातील मूर्तींची उत्तर पूजा केली जात नाही। त्यामुळेच तुम्ही पाहिलं असेल की अनेकदा काही मंडळांमध्ये एकच मूर्ती वर्षानुवर्ष ठेवलेली असते। असो, पण यावर समीरचं म्हणणं असतं की दोन्ही मंडळांचे गणपती गेले 40 वर्ष सुरू आहेत आणि यातील एका तरी गणपतीची परंपरा सुरू राहायला हवी। तसेच मन्याचं म्हणणं असतं की कामत काका जो काही निर्णय घेतील तोच त्याला मान्य असेल, पण यावर कामत काका देखील चिंतित असतात की नक्की कोणत्या गणपतीची परंपरा सुरू ठेवायची। त्यामुळे सर्व ठरवतात की यावर्षी ज्या चाळीचा गणपती उत्सव मोठा साजरी होईल ते गणेश मंडळ जिंकेल आणि त्याच गणपतीची परंपरा सुरू ठेवली जाईल। म्हणजे ज्या मंडळात चांगले कार्यक्रम घेतले जातील, ज्यात मोठे मोठे सेलिब्रिटी आणले जातील आणि ज्या मंडळाची चर्चा सगळीकडे होईल ते मंडळ। आता सर्वांनाच गणपतीच्या आगमनाची तयारी करायची असते, त्यामुळे मन्या जिथे नोकरी करत असतो तिथल्या बॉसकडे तो काही दिवसांची सुट्टी मागतो, पण त्याचा बॉस त्याला सुट्टीच देत नाही, ज्यामुळे मन्या ती नोकरी सोडून टाकतो।
तसेच पुढे तो कामत काकांकडे जातो आणि त्यांना विचारतो की यांनी असं काय करायला हवं की जेणेकरून यांचा गणपती लालबागच्या राजासारखा फेमस गणपती होईल. पण यावर कामत काका म्हणतात की कोणतंही देवस्थान लोकांच्या वाढत्या श्रद्धेमुळे व लोकांना मिळणाऱ्या अनुभवांमुळे प्रसिद्ध होतं आणि देव आधीच खूप मोठे आहेत. आपण त्यांना मोठं करावं एवढे आपण मोठे नाहीत. यानंतर आपण पाहतो की मण्याच्या मंडळातील मुलं त्यांच्या चाळीतून गणपतीची वर्गणी जमा करायला जातात. पण जेव्हा हे घोरपडे कुटुंबाकडे वर्गणी मागतात तेव्हा त्या घरातील काकू यांना 50 रुपयेच वर्गणी देतात. पण वर्गणी तर 101 रुपये ठरलेली असते. त्यामुळे सर्व मुले त्यांना 101 रुपये वर्गणी मागतात. ज्यावर त्या काकू या सर्वांना ऐकवतात की तुम्हाला काही कामधंदा नाही, सर्वच उपटसुंब आहात, आमच्याकडून वर्गणी घेता आणि नंतर गणपतीच्या नावाखाली दारू पिता. तसेच त्या म्हणतात की करमणुकीच्या कार्यक्रमाला तर तुम्ही तमाशाचा फड आणून सटव्या नाचवता आणि हे सर्व तुम्ही आमच्या पैशावर करता. आता एवढं सारं ऐकल्यावर या मुलांना खूप दुःख होतं, ज्यामुळे ते मण्याला फोन करून बोलवून घेतात. तसेच मन्या जेव्हा इथे येतो तेव्हा तो रागात त्या काकूंना म्हणतो की तुम्ही या सर्वांना उपटसुंब म्हणालात, पण तुम्हाला माहित नाही की सकाळी 6 वाजता हे कामाला जातात आणि 4 वाजता कामावरून आल्यावर हे सर्व घरी न जाता मंडपात येतात. मंडपाची कामं करतात, रात्रभर डेकोरेशनची कामं करतात व सकाळी 6 वाजता पुन्हा कामावर जातात आणि तुम्हाला तर हे उपटसुंब वाटतात. पुढे तो म्हणतो की जशी तुम्ही तुमच्या मुलाची संध्याकाळी शाळेतून घरी येण्याची वाट पाहता त्यापेक्षा जास्त दरवर्षी आम्ही आमच्या गणपतीच्या आगमनाची वाट बघतो आणि तुमच्या लग्नात तुमचे वडील तुम्हाला सासरी पाठवताना जेवढे रडले नसतील त्यापेक्षा जास्त आम्ही रडतो आमच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी. तुम्ही म्हणालात की तुमच्या 50 रुपयांच्या वर्गणीच्या पैशाने आम्ही दारू पितो, पण गणपतीच्या 10 दिवसात आम्हाला एकतरी मुलगा शोधून दाखवा की जो दारू पिलेला असेल आणि ही पोरं वर्गणी मागायला येतात, तुमच्याकडे भीक मागायला नाही. त्याचबरोबर तो यांना म्हणतो की आजपासून चाळीतल्या गणपतीशी तुमचा काही संबंध नाही. आता या सीन नंतर पुन्हा एक गाणं आहे, उत्सवातला राजा उत्सव नावाचं, ज्यात दाखवतात की हे सर्व गणपतीच्या आगमनाची तयारी करतात व जमेल तिथून वर्गणी जमा करतात. तसेच मन्या व समीरच्या मंडळाकडे आता इतके पैसे असतात की त्यात त्यांचा गणपती उत्सव खूप चांगला साजरा होऊ शकतो. पण यांना तर एकमेकांच्या गणपती मंडळाला मात द्यायची असते, ज्यामुळे यांना आणखी पैसे हवे असतात आणि यामुळेच मन्या स्पॉन्सरशिप घेण्यासाठी प्रजासुधारक पार्टीच्या एका नेत्याकडे जातो. याचं नाव आप्पासाहेब असतं, जो की मन्याच्या मंडळाला 5 लाख रुपयांची स्पॉन्सरशिप देतो. त्याचबरोबर तो गोडबोले नावाच्या एका मिठाईवाल्याकडे देखील जातो, जो की यांना 2 लाखांची स्पॉन्सरशिप देतो. पण याची एक अट असते, ती अशी की मन्याच्या गणपतीचा जो ऑफिशियल प्रसाद असेल तो या गोडबोलेंच्या मिठाईचा एक पॅक असेल. त्याचबरोबर गोडबोलेंच्या दुकानाचा एक स्टॉल यांच्या चाळी बाहेर लावण्यात येईल. म्हणजेच दुसरा कोणताच प्रसाद मन्याच्या मंडळातील गणपतीला चालणार नाही. आणि जर कोणाला प्रसाद हवा असेल तर तो प्रसाद फक्त या गोडबोलेंच्या मिठाईचाच असेल, जो की हा विकत देईल. आता 2 लाखांसाठी मन्या ही डील फायनल करतो. पण गेले 40 वर्षे ज्या जुन्या लोकांनी यांचं गणेश मंडळ चालवलेलं असतं त्यांचा याला विरोध असतो, ज्यावर मन्या त्यांना हे सांगून पाठवून देतो की काही झालं तरी तो यावर्षी यांच्या गणपतीची उत्तरपूजा होऊ देणार नाही. सोबतच इकडे दाखवतात की समीरला देखील त्याच्या मंडळासाठी स्पॉन्सरशिप हवी असते, त्यामुळे तो नाझीन भाईकडे जातो, जो की एका मुस्लिम पक्षाचा नेता असतो आणि याची देखील पैशांच्या बदल्यात एक अट असते, ती अशी की याच्या पक्षाचा बॅनर समीरने त्याच्या मंडळात लावावा. आता इथे समीरला चांगलंच लक्षात येतं की याचा बॅनर लावल्याने गणपती मंडळ हिंदू मुस्लिम मध्ये दुभाजू शकतात आणि समीरला असं होऊ द्यायचं नसतं, त्यामुळे तो यासाठी नकार देतो. ज्यामुळे नाझीन भाईची एक ट्रॅव्हल एजन्सी असते, त्यामुळे ते त्याची जाहिरात लावायला सांगतात आणि यासाठी देखील समीरचा नकार असतो. ज्यामुळे समीरच्या मंडळातील बाकीचे मुले समीरवर दबाव आणतात आणि त्याला नाझीन भाईची ऑफर स्वीकारायला लावतात, ज्यामुळे समीर तर ऑफर नाकारून तिथून निघून जातो. पण बाकी मुलं मात्र ते ऑफर मान्य करून पैसे घेऊन येतात. सोबतच समीर त्या नेत्याकडे देखील वर्गणीसाठी जातो, ज्याच्या मंडळाची दहीहंडी यांना फोडता आली नव्हती. इथे वर्गणीच्या बदल्यात त्या नेत्याची अपेक्षा असते की येणाऱ्या नगरपालिकेची जी निवडणूक आहे त्यात समीरच्या मंडळाने त्याच्या पक्षाला निवडणूक जिंकण्यास मदत करावी. त्याचबरोबर इथे समीरच्या चेहऱ्यावरून आपल्याला समजतं की त्याला हे पक्षाचं काम करायचं नाही, पण आता वर्गणीच्या बदल्यात नाईलाजाने त्याला हे काम करावं लागणार. आता गणपतीच्या आगमनासाठी फक्त 3च दिवस बाकी असतात, तेव्हाच मन्या त्यांच्या गणपतीला फेमस करण्यासाठी एक प्लॅन बनवतो. प्रत्यक्ष त्यांच्याच चाळीत मन्याचा श्री नावाचा एक मित्र राहत असतो आणि त्याला व त्याच्या बायकोला गेले 7 वर्ष मूल होत नव्हतं. पण यावर्षी श्रीची बायको प्रेग्नेंट असते, त्यामुळे मन्या त्यांना म्हणतो की तुम्ही मीडियासमोर सांगा की मागच्या वर्षी तुम्ही आपल्या गणेश चाळीतील गणपतीला नवस केलेला की आम्हाला मूल होऊ दे आणि आपला गणपती तुमच्या नवसाला पावला व आता तुम्हाला मूल होणार आहे. आधी तर हे नवरा बायको यासाठी नकार देतात, पण मन्या यांना त्याच्या बोलण्यात अडकून यासाठी तयार करून घेतो. तसेच यानंतर गणपती आगमनाचा दिवस दाखवतात, जेव्हा खटाव चाळीतील व गणेश चाळीतील गणपतीच्या जल्लोषात आगमन केले जाते आणि पहिल्याच दिवशी मन्या रिपोर्टरला बोलवून घेतो व त्यांना ही बातमी देतो की यांचा गणपती नवसाला पावला आणि या नवरा बायकोला आता खूप वर्षानंतर मूल होणार आहे. सोबतच ही बातमी जेव्हा टीव्हीवर दाखवली जाते तेव्हा मन्याच्या मंडळाचा गणपती खूप फेमस होतो, ज्यामुळे इकडे समीरच्या मंडळातील मुलं देखील ठरवतात की ते देखील अशी एखादी बातमी चर्चेत आणतील की जेणेकरून यांचं मंडळ फेमस होईल. खर तर समीर अशी बातमी चर्चेत आणण्याच्या विरोधात असतो, पण पुन्हा त्याच्या मंडळातील मुलांमुळे तो यासाठी परमिशन देतो. आता यातच एका सीनमध्ये दाखवतात की नाझीन भाई जावेदला समीरकडे पाठवतो
आणि समीरच्या मंडपावर त्याच्या ट्रॅव्हल एजन्सीचा फ्लेक्स लावतो. पण या ट्रॅव्हल एजन्सीची जाहिरात कमी आणि मस्जिदचा फोटो मोठा असतो, ज्यामुळे फ्लेक्सची बातमी न्यूज चॅनलपर्यंत पोहोचते आणि त्यांना वाटतं की समीरच्या मंडळाने हा फ्लेक्स त्यांच्या गणेश मंडपावर लावून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला आहे. त्यामुळे न्यूज रिपोर्टर प्रिया समीरचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी येते. याच दरम्यान आपण हे लंबोदर गजमुख मेरे मोरिया हे गाणं पाहतो, ज्यात आपण अवधूत गुप्ते व सुबोध भावेंना कव्वाली सिंगर म्हणून पाहतो. असो, आता प्रिया जेव्हा समीरचा इंटरव्ह्यू घेत असते तेव्हा इंटरव्ह्यू शूट करत असताना ती याची पूर्ण काळजी घेते की समीरला इंटरव्ह्यू मध्ये मुसलमान दाखवायचं आणि तो मुसलमान असून देखील कसा हिंदूंचा सण गणपती उत्सव तो साजरा करतो. सोबतच समीर देखील इंटरव्ह्यू मध्ये हे बोलतो की तो मुसलमान आहे, पण त्याला गणपती उत्सव साजरा करायला खूप आवडतं आणि त्याने त्याचा धर्म सोडलेला नाही. जो फ्लॅक्स त्यांच्या मंडळाने लावला त्याने हिंदू मुसलमान एकतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि याचा त्याला आनंद होत आहे. आता हा इंटरव्ह्यू जेव्हा टीव्हीवर येतो तेव्हा समीरचं त्यांच्या चाळीतील लोक तसेच समीरला ओळखणारे सर्व खूप कौतुक करतात. पण इकडे मन्या व त्याच्या मंडळातील मुलं मात्र खूप दुःखी होतात, कारण समीरचं मंडळ या बातमीमुळे त्यांच्या मंडळाहून अधिक फेमस झालं. आता यानंतर ईमेल काल इंटरनेटवर केला ही लावणी आहे, ज्यात दाखवतात की समीर व मन्याचे मंडळ फेमस सेलिब्रिटींना बोलवून त्यांच्या मंडळात लावणीचा कार्यक्रम ठेवतात, जे की नक्कीच हे दोन्ही मंडळ चालवणारे जे जुने लोक होते त्यांना अजिबात आवडत नाही. सोबतच यानंतर दाखवतात की मन्याचं गणेश मंडळ चर्चेत राहावं यासाठी मन्या त्यांच्या गणपतीसाठी 5 लाख रुपयांचा गंठा बनवून घेतो, जो की तो सोनाराला एका दिवसात बनवायला लावतो. आणि पुढे न्यूजमध्ये अशी बातमी चर्चेत आणायला लावतो की कोणीतरी अज्ञात व्यक्तीने यांच्या मंडळाला 5 लाख रुपयांची देणगी दिली आणि त्यातूनच यांनी एका दिवसात गंठा बनवून घेतला. बहुतेक हे 5 लाख रुपये तेच असतात जे की मन्याच्या मंडळासाठी राजकारणी नेता आप्पासाहेब यांनी दिले होते. सोबतच इकडे समीरच्या मंडळाला देखील सेलिब्रिटी सचिन पिळगावकर भेट देतात आणि यांना सर्व मीडियासमोर शुभेच्छा देतात की त्यांनी हिंदू मुस्लिम एकतेचा सर्वांना संदेश दिला, ज्यामुळे समीरचं मंडळ देखील पुन्हा बातम्यांच्या माध्यमातून चर्चेत येतं. यानंतर संध्याकाळी सर्व जेव्हा कामत काकांची इथे जेवत असतात तेव्हा मन्या देखील इथेच असतो, ज्यामुळे कामत या सर्वांना इयत्ता 5वीतल्या इतिहासाचं पुस्तक वाचायला देतात आणि त्यांना समजावतात की लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव यासाठी सुरू केला होता की त्या काळी ब्रिटिश सरकारच्या विरोधात भारतीय जनतेला एकत्र आणता यावं आणि त्या काळापासून आतापर्यंत पारंपरिक पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा केला जात होता. पण तुम्ही मात्र ते सर्व विसरून गणेश उत्सवाचा खोळंबाज केला आहे. सोबतच ते या गोष्टीवरून समीर आणि मन्यावर खवळतात की त्यांनी गणपतीच्या उत्सवामध्ये तमाशा आणला आणि पारंपरिक पद्धतीने गणपती साजरा करण्याऐवजी ते मनाला वाटेल तसे नवीन परंपरा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता काकांचं हे बोलणं समीरला पटलेलं असतं, त्यामुळे ते एकमेकांच्या गणेश मंडळासोबत त्यांची जी स्पर्धा सुरू आहे ती थांबवायची ठरवतो. पण दुसऱ्याच सकाळी मन्या समीरच्या मंडळाला बदनाम करण्यासाठी न्यूजवाल्यांना एक व्हिडिओ देतो, ज्यामध्ये दिसत असतं की समीरच्या गणेश मंडपाच्या मागे दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. तसेच हा व्हिडिओ चॅनेलवर दाखवून न्यूजवाले समीरच्या मंडळाची खूप बदनामी करतात की गणपती सुरू असताना गणपतीच्या नावाखाली समीरच्या मंडळातील मुले दारू पितात म्हणून. त्याचबरोबर याचा बदला घेण्यासाठी समीरच्या मंडळातील मुलं समीरला न सांगता एका बिहाराला पैसे देतात आणि न्यूजवाल्यांसमोर असं बोलायला लावतात की मन्याने त्याला मारून त्याच्याकडून बळजबरीने वर्गणी घेतली. सोबतच समीरची मुले त्या बिहाराला पैसे देऊन गावाला पाठवून देतात आणि जेव्हा ही बातमी सर्वांसमोर येते तेव्हा मन्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याचा तिरस्कार करायला लागतात. तसेच धनावडे जो नेता असतो तो यात आणखी आग लावण्यासाठी कमिशनरला फोन लावून मन्याला तुरुंगात पाठवायला लावतो, ज्यामुळे इन्स्पेक्टर राणे मन्याला चौकीत घेऊन जाण्यासाठी यांच्या चाळीत येतो. पण मन्याच्या ओळखीचा जो नेता असतो म्हणजेच आप्पासाहेब तो राणेंना फोन करून मन्याला सोडायला सांगतो. आता दुसऱ्या दिवशी दाखवतात की समीर प्रियाला भेटतो आणि इथे आपल्याला अंदाज येतो की हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत. तसेच समीर तिला म्हणतो की त्याला अंदाज नव्हता की हे सर्व इतकं टोकाला जाईल आणि यामुळे तो आत्ताच्या आत्ता मन्याला भेटून यांच्यातील सर्व गैरसमज दूर करणार असतो. पण प्रिया त्याला अडवते आणि हे प्रकरण शांत झाल्यावरच मन्याला भेटायला सांगते. त्याचबरोबर दुसरीकडे दाखवतात की आप्पासाहेब मन्याला त्याच्या ऑफिसवर भेटायला बोलवतो आणि त्याला समीरच्या मंडळाविषयी भडकून देतो. सोबतच तो या सर्वाचा अंतिम निर्णय लावण्यासाठी मन्या व त्याच्या मुलांना सांगतो की समीरने जो त्याच्या मंडपात हिंदू मुस्लिम एकतेचा बॅनर लावला आहे तो फाडून टाका. प्रत्यक्षात नाझीन भाईचा जो बॅनर असतो त्यावर मक्का मस्जिदीचा फोटो असतो आणि मन्या व त्याचे मित्र जेव्हा रात्री गपचूप समीरच्या मंडपात जाऊन तो बॅनर फाडून येतात तेव्हा लगेच आप्पासाहेब नाझीन भाईला याची खबर देतो, ज्यामुळे आपल्याला समजतं की आप्पासाहेब खूप नीच माणूस आहे आणि त्याने त्याच्या राजकीय फायद्यासाठी हे सर्व करायला लावलं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी नाझीन भाई समीरच्या मंडळाजवळ त्याच्या पार्टीचा मोर्चा घेऊन येतो आणि समीरच्या मंडळाने मुस्लिम धर्माचा अपमान केला म्हणून गणेशोत्सव बंद करावा अशी मागणी करतो. त्याचबरोबर सर्वांना वाटत असतं की समीरच्या मंडळातील मुलांनीच तो बॅनर फाडला आहे, ज्यामुळे इन्स्पेक्टर राणे यांच्या मंडळातील मुलांना चौकीत घेऊन जाणार असतात. पण चौकीत जाण्याआधी समीर हे प्रकरण शांत करण्यासाठी नाझीन भाईकडे जातो आणि त्यांना सांगतो की या सर्वांना फसवण्यासाठी बाहेरच्या कोणीतरी तो बॅनर फाडला आहे, यात त्यांची काही चूक नाही. पण नाझीन भाई समीरला तोच डायलॉग ऐकवतो जो समीरने चित्रपटाच्या सुरुवातीला जावेदला ऐकवला होता. नाझीन भाई म्हणतो की दुसऱ्याच्या धर्माची इज्जत केली पाहिजे पण स्वतःच्या धर्माची बेइज्जती सहन नाही करायची. तसेच तो समीरला म्हणतो की तू मुसलमान असून तुझं रक्त का उसळत नाही, तू आपल्या धर्माशी गद्दार झाला आहेस. आता इथे समीरला समजतं
की त्याला ज्या गोष्टीची भीती होती तेच आता होत आहे. म्हणजेच्या प्रकरणाला जातीचं वळण देऊन हिंदू मुसलमानमध्ये वाद निर्माण केले जात आहेत. तसे समीर आता यात काहीच करू शकत नाही. त्याचबरोबर यानंतर देव चोरला हे गाणं आहे, ज्यात आपण पाहतो की आप्पा व नाझीनभाई हे प्रकरण इतकं वाढवतात की यामुळे सर्व मुंबईत दंगली सुरू होतात आणि मुंबई बंद केली जाते. सोबतच मन्याला देखील समजलेलं असतं की त्यांनी हे चुकीचं केलं, ज्यामुळे हे सर्व थांबवण्यासाठी मन्या आप्पासाहेबांना फोन करतो आणि हे प्रकरण इथेच थांबवायला लावतो. पण आप्पा मन्याला गप्प बसायला सांगतो आणि म्हणतो की जर नाझीनभाईच्या लोकांना हे माहीत झालं की बॅनर तू फाडला आहेस तर ते तुला जिवंत सोडणार नाही. ज्याला मन्या आप्पाची धमकी समजून गप्प बसतो. आता यातच आणखी आग पेटवायला धनावडे त्याच्या माणसांना फोन लावतो आणि मन्याच्या गणपती मंडपासमोर मांसाचे काही तुकडे टाकायला लावतो. कारण आपल्याला माहितच आहे की काही महिन्यांनी नगरपालिकेचं इलेक्शन आहे आणि यामुळे धनावडेला हाच मुद्दा उचलून इलेक्शनमध्ये याचा फायदा उचलायचा असतो. असो, आता यामुळे हे प्रकरण जे की फक्त मुंबईपर्यंत सीमित होतं ते सर्व महाराष्ट्रामध्ये पेटून उठतं, ज्यामुळे हिंदू मुस्लिममध्ये दंगली आणखी पेटतात आणि मुंबईमध्ये कर्फ्यू लावला जातो. यातच आपण पोलिसांचे देखील हाल पाहतो की कसे ते सर्व परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी दिवसरात्र एक करून दंगली थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि या प्रकरणाच्या नादात ते गेले कित्येक दिवस स्वतःच्या घरी देखील गेलेले नाहीत. तसेच इकडे मन्याला वाटत असतं की हे सर्व समीरमुळे झालं आहे आणि तिकडे समीरला वाटत असतं की मन्यामुळं, ज्यामुळे हे दोघे एकमेकांना मारायला टपलेले असतात. पण इन्स्पेक्टर राणेंना याची चांगलीच खबर असते, त्यामुळे ते मन्या आणि समीरला एकमेकांसमोर उभं करून आपापला बदला घ्यायला लावतात. आता इथे एकमेकांना मारत असताना या दोघांनाही माहित होतं की समीरने कोणते कट रचले होते आणि मन्याने कोणते. पण मन्याच्या मंडळासमोर जे मटणाचे तुकडे टाकले होते त्याबद्दल समीर मन्याला शपथ घेऊन सांगतो की ते मटणाचे तुकडे त्यांनी नव्हते टाकले. आणि इथेच राणे यांच्यामध्ये येतात व या दोघांना सांगतात की ते मटणाचे तुकडे जावेदने टाकले होते, पण नाझीनभाईच्या सांगण्यावरून नाही तर आप्पासाहेब आणि धनावडेच्या सांगण्यावरून. म्हणजेच हा सर्व प्लॅन आप्पासाहेब आणि धनावडेचा होता. आता इतक्यात तिथे राणेंना फोन येतो की कामत काकांच्या हॉटेलला कोणीतरी आग लावली आहे, ज्यामुळे हे सर्व तिथे जातात. पण इथे हे पाहतात की या आगीमध्ये कामत काकांचा जळून मृत्यू झाला आहे. आता कामत काका समीर व मन्याच्या वडिलांसारखे होते, त्यामुळे या दोघांनाही ते गेल्याचं खूप दुःख होतं आणि याच रागात हे याचा जबाबदार आप्पासाहेब व धनावडेला मानतात आणि त्या दोघांनाही त्यांच्या ऑफिसवर जाऊन मन्या, समीर व त्यांच्या मंडळाची पोरं खूप मारतात. तसेच ते पुन्हा इन्स्पेक्टर राणेंकडे येऊन स्वतःला सरेंडर करतात. पण राणे यांच्या विरोधात केस उभी राहू देत नाही, कारण त्यांना आधीपासूनच माहित होतं की समीर व मन्याचा वापर केला जात आहे. आणि आता ते यांना हेच समजावतात की राजकारणी तुमच्यासारख्या तरुणांचा कसा वापर करून घेतात व स्वतः मात्र या सर्वापासून दूर राहतात. आता मन्या व समीरला देखील त्यांची चूक समजलेली असते, त्यामुळे हे दोघे ठरवतात की यावर्षी हे दोन्ही गणेश मंडळातील गणेश मूर्तींची उत्तर पूजा करणार. सोबतच आपण गणपती विसर्जनाचा दिवस पाहतो, ज्यात खटाव चाळ व गणेश चाळ आता एक झालेले असते आणि हे दोन्ही मंडळ एकत्र येऊन यांच्या मंडळातील गणेश मूर्तींच्या आनंदात विसर्जन करायला जातात. आणि यासोबतच हा चित्रपट इथेच संपतो. या चित्रपटाला डिरेक्टेड केलं होतं अवधूत गुप्ते यांनी आणि याला संगीत देखील त्यांनीच दिलं होतं.